नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिकमध्ये उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवेअंतर्गत ही भरती करून घेतली जात आहे. 2024-25 साठी ही पदभरती करून घेतली जात आहे आणि ही सर्व पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करून घेतली जाणार आहेत. म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही सर्व पदभरती इथे केली जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठली पदे आहेत, पगार काय असणार आहे, अनुभव काय लागणार, आपण सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी इथे अर्ज मागविण्यात येत आहेत. ते कोणते आहेत? पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी. याच्यासाठी तुम्हाला दर महिन्याला मानधन म्हणजे पगार. तुमचं MBBS झालेलं असेल तर तुम्हाला 60,000 दर महिन्याला भेटणार आहे आणि BAMS असेल तर तुम्हाला 28,000 दर महिन्याला इथे पगार भेटणार आहे. पदसंख्या BJB या पदासाठी एक जागा इथे भरून घेतली जात आहे. त्याच्यामध्ये तुम्ही BJK, BJD, विजा व कोला असे विद्यार्थी ते फॉर्म करू शकतात. पर्यंत BJB या प्रवर्गासाठी प्राधान्य दिलेलं आहे. तुम्हाला नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे? तालुका प्रशिक्षण केंद्र, दडगाव, जिल्हा नंदुरबार इथे तुमची पोस्टिंग असणार आहे. आवश्यक शैक्षणिक अर्हता तुम्हाला MBBS लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथं कंपल्सरी असणार आहे. आणि तिथे MBBSचा उमेदवार उपलब्ध न झालास तर त्याला BAMS या विद्यार्थ्याला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला संबंधित पदाचाच म्हणजे शासकीय सेवेतलाच तुम्हाला अनुभव इथे प्राधान्य असणार आहे. प्रायव्हेटचा इथे एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार नाही. दुसरं पद आहे शाखा सदस्य पुरुषांसाठी. तुम्हाला दर महिन्याला पगार इथे 25,000 रुपये इतकं दर महिना पगार इथे भेटणार आहे. विजा अ साठी ते एक जागा भरून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे BJB, BJK, BJD आणि ओपन वर्गासाठी ते फॉर्म भरू शकतात. एकूण एक जागा इथे भरून घेतली जात आहे आणि नोकरीचं ठिकाण असणार आहे तालुका प्रशिक्षण केंद्र, कळवण, जिल्हा नाशिक इथे तुमची पोस्टिंग असणार आहे. एज्युकेशन लागणार आहे तुम्हाला BSc नर्सिंग तसंच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. संबंधित पदाचा शासकीय सेवेतील अनुभव तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. असा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. तिसरं पद आहे शाखा सदस्य महिलेसाठी. एकत्रित तुम्हाला 25,000 रुपये इथे पण दर महिन्याला भेटणार आहे. इतर मागास वर्गासाठी एक जागा इथे रिक्त आहे. एकूण एक जागा भरून घेतली जात आहे. परत तालुका प्रशिक्षण केंद्र, कळवण, जिल्हा नाशिक इथे तुमची पोस्टिंग असणार आहे. BSc नर्सिंग तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं इथं रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी असणार आहे. संबंधित पदाचा शासकीय सेवेतील अनुभव असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. अशा प्रकारे इथे 3 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर आहे अटी व शर्ती काय, ती सर्व माहिती तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायची आहे. PDF सांगत बसल्या तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर सर्वांनी PDF डाउनलोड करून पाहायचे आहे. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. अर्ज सादर करण्याचा दिनांक विद्यार्थी मित्रांनो 11 मार्च पासून तुम्ही इथे 20 मार्च पर्यंत तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तो पण पत्ता इथे दिलेला आहे. उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार असा हा पत्ता असणार आहे. या पत्त्यावर जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अशा प्रकारची जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. शेवटी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर रेग्युलर येणाऱ्या आरोग्य सेवेतील भरतीबद्दल जाहिरात तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.